गाईज आता आम्ही धर्मशाळामध्ये निघालोय. हा आमचा रूम होता. खूप मस्त हॉटेल आहे. हाय विकी भैया हाय करतो ना. हाय सॉरी गाईज ब्लॉगर जरा बरं नाही. ब्लॉगर कोण राहिलं ना सबस्क्राईब करायचं. चला हा माझा आउटफिट आहे. हा मी नंतर दाखवते. माझा आउटफिट तो मागचा आउटफिट आणि माझा घसा बसलाय. चला काल काय झालेलं घरी जायचं होतं. घरी जायचंय. फ्लाईटची तिकीट बुक केले का? नाही गाईस मला बरं नव्हतं. मला ताप आलेला म्हणून. फ्लाईटने जाणार मी घरी. कोमलने मागे एवढं बघितलेलं. कोमल चला गाईस नंतर भेटूया. आता धर्मशाळेला स्टेडियम मध्ये आणि सगळीकडे मी तुम्हाला दाखवते कसं आहे. इथे खूप गोंगाट आहे. बाय. 1 hour later. हाय गाइस अभी हम लोग धर्मशाला आए और आप व्यू देखो कितना मस्त है, कितना ब्यूटीफुल है. कमेंट में ये नहीं करना व्यू से ज्यादा तुम लोग ही ज्यादा दिख रहे हो. ठीक है आगे जाके मिलते हैं मार्केट में. गाइस और ये हमारे फ्रेंड्स आ गए. चलो हमारा ऑर्गेनाइजर ने बुलाया. अभी बाद में कंटिन्यू करते हैं वीडियो. बाय. बैठने का हमारा ऑर्गेनाइजर है गाइस. देखो आता तो भडकलाय कारण आम्ही सगळे खूप लेट झालोय. 10:30 वाजले. मी जरा पळती आहे कारण मला माझ्या फ्रेंड्स लोकांना दाखवायचं. गाइस एक्साइटेड हो क्या? बाकी लोग किधर है? अपनी गैंग किधर है? Yes, excited. ओके चलो तो अभी ऊपर जा रहे हैं. बाद में मिलते हैं. गाइस वो रील याद आ गई. मेंटल हेल्थ ठीक करने गए थे. अभी याद आया फिजिकल हेल्थ को ठीक करने की जरूरत है. देखकर दम लगता है. सही पकड़े हैं. हेलो गाइस हम आए अभी मैक्लोडगंज में. तो क्या नाचो मैं? और जैसे हम तैयार होके बैठे थे और ऐसा सिर्फ बैठे और वापस अपना स्पॉट आ गया लगेज. तो उसके लिए थोड़े सब उदास है. चालू होते ही खत्म हो गया. हाँ समझे हो ना मेरी भावना पूछ रही है ना. ये शॉर्टकट मत. ये सब कट होने वाला है. कुछ ये नहीं जो कट बोल होने वाला. ये सगळं कट होणार सब है. चालू रहने वाला कट होणार है. है. और ये अश्लेषा डोके यहाँ की नगर सेविका. और ये कोमल मैक्लोडगंज की यूट्यूबर है. और ये फ्रैक्चर पांड्या. और ये यहाँ के एनाबेला. और मेरा इंट्रोडक्शन तो आपको बताने की जरूरत नहीं है. आपके घर पे तो पेपर आता ही होगा. क्या? मुझे नहीं पता क्या है. साउथ का सुपरस्टार. Oh my God. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज. पुढे जाऊन राईटला खालती गेलो तर दलाई लामाचा टेम्पल आहे. त्याचा लोकेशन ग्रुपमध्ये टाकतो. ठीक आहे 1:15 पर्यंत ट्रॅव्हलरकडे या. स्नॅक्स वगैरे लंच वगैरे करून. ठीक आहे जास्त लेट करू नका. 10-15 मिनटं ठीक आहे. ठीक आहे 1:15 2:30 नका वाजून नाही तर स्टेडियम मग. Are you comedy me? इन्स्ट्रक्शन स्पेशली आपल्यासाठी होतं. की किती टायमिंग दिला त्यानं? 1:15 चा टायमिंग आपल्यासाठी. बाकीच्यासाठी 2चा असेल. आमच्यासाठी 1:15 आहे कारण ते 1:15 टाइम दिला. पण प्लीज 1:15चा टाइम समजूनच चाला. 2 समजून चालू नका. आपल्याला 3ला नाही जायचंय आपण इथून. 2 समजून नाही चालणार. आपण 2:30 समजून. गाईस इथे बुद्धांचे फूल किती सुंदर आहे ते. 2 hours later. लवकर आलो. कसं वाटतंय? भाग खुललेत माझे. आता सासूबाई रागवणार नाही. डिसिप्लिन आला आम्हाला आता. मग झालं. सेकंड लास्ट दिवशी डिसिप्लिन आला. नेक्स्ट ट्रिप साठी गाईज. नेक्स्ट ट्रिप
इथे कसा गोंगाट चालू आहे कारण आता आम्ही पेस्ट्रीज घेतल्यात. सगळे पेस्ट्रीज खात आहेत. सगळ्यांनी आम्ही वेगळे. तुझी दाखव. छत्री माझी छोटी नाही, माझी मीडियम आहे. सगळ्यांची वेगळी वेगळी आहे. माझी चॉको चिप्स आहे ती पण मी तुम्हाला दाखवते. बेबी खोल पटापट. हे बघा ही मूस आहे. गव्हाची पेस्ट्री. ओके बकवास आहे माझी. आपको बेवकूफ बनाया. 1 hour later. गाईज आता आम्ही धर्मशाळेला आलोय. हा जा भाई जा. धर्मशाळा स्टेडियमला आलोय. अक्षय आमचा गाईड आहे तो आम्हाला सांगणार आहे आता कसं काय आहे. सॉरी यांना घेतलं नाही. ओके HPCA स्टेडियम आहे. अरे चुप ना. ए झाला लॉल. चला आता आपण वरती. काय रिव्ह्यू आपला नवी मुंबईचा चांगला वाटला. ओके रिव्ह्यू कसा वाटला. This is the Switzerland Stadium and see the snow and the mountains. आपला रिव्ह्यू वानगडे चांगला आहे आपला. असली रिव्ह्यू कसा वाटला. कोंड्या कसा आहे. मॅच नाही, हार्दिक पांड्याला दिसला. छपरी अंडे गाईस. काय आता याच्या छपरी काय. DY पाटील स्टेडियम पण नाही बघितला कोणताच नाही. तर माझ्यासाठी हा बेस्ट आहे. माझ्यासाठी हा बेस्ट नाही ना. मी नाही बघितलं का. मी नाही बघितलं काही. सॅड. मी या दुनियेत राहू शकते का. मी DY पाटील नाही बघितलं. ठीक आहे. Lights, camera, action. India, 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 India. 6. कौन है ये लोग? कहां से आते हैं? 1 eternity later. हे इथे बघा. The next day. आता आम्ही रेडी झालोय आणि आता आम्ही अमृतसरला जाणार आहे आणि अजून आमचा ब्रेकफास्ट नाही झाला. तर आता सगळे लोक बॅग वगैरे घेऊन चाललेत. वेट. आमची बिचारी मुलं एवढं रेडी होऊन. ही बघा ब्युटिफुल गर्ल, हँडसम बेबी, लाखो दिल की धड. आणि सगळ्यात सुंदर तर आमची कोमू दिसते गाईस. आज कोमू तर एकदम खुश. आणि हा माझा आहे आउटफिट. दिसेल. हा माझा पण छानच आहे. अरे चला बाय. गाइस अभी हम लोग आए गोल्डन टेम्पल के इधर. देखो कितना मस्त है. और अभी हम लोग अंदर जा रहे हैं. बहुत रश है इधर और ठंड भी बहुत है. देखो वाट लागली. चला थोडंसं पुढे जातो मग दाखवतो. 1 eternity later. गाईज आमची ट्रिप फायनली एंड होत आहे. आता आम्ही हॉटेलमधून जाणार आहे आणि आम्हाला खूप दुःखी झालो आहे आम्ही कारण आता आम्ही घरी जाणार आहे. अर्धे लोक गेले. आता आम्ही जाणार आहे. A few moments later. सुवर्ण नाही म्हणून माझ्यासोबत भांडते. अरे मी काय बोलले. मी मला शांत बोलते. शांत जाताना घरी जायच्या टाइमला भांडण. घरी जायच्या टाइमला भांडण. कट्टी घ्या 12 महिने बोलू नका. ए कट्टी घ्या. लिंबाचा बाला पण तोडू नका. उगाचची बोलते. उगाचची मूड खराब झालाय. अरे उगाचची नाही. किती घाबरवत. अच्छा नको बोलत जाऊस माझ्या. अरे हे काय झालं यांचं. गाईज घरी जायच्या दिवशी भांडण. हे असं कधी होणार का. नाही होणार. बघा घरी जायच्या दिवशी मुलींमध्ये पण खूप भांडणं होतात गाईज. आम्ही दाखवतो असं. ते फोटोज टाकतो स्टोरीजला. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा मारा. रियालिटी बघा. रियालिटी बघा गाईज. कशा दोघी एकमेकींकडे तोंड वाकड करून बसल्यात. हा
अरे बोलतेस घी टाकून हे टाकून कट नो समजलं त्याचा ऑपोजिट नाही ते ना टूथपिक टाकून दे ना आणि नाही आपण शांत बसले तरी बोलतच चालले. किती म्हणजे हारल्यानंतर बघा गाईस हारल्यानंतर किती हारल्यानंतर किती भीक दिली तुम्हाला चला पॉइंट तुम्हाला मी भीक दिला. चला शब्द का चला करते चला भिकारी हिंदी मराठी तरी सांगू दे. नाही तुम्ही पण आम्ही चाललोय आता घरी गाईस. सकाळची 4 वाजलेत आणि आम्ही आता उतरलोय आणि तुम्ही बघू शकता कशी दुःखी आत्मा झाले सगळे एकदम दुःखी आहेत. कारण आता आम्हाला परत घरी जाऊन तीच एकदम फालतू लाईफ, काम करा, लॉगिंग करा, सकाळी लवकर उठा. तिथे काही थंडी पण नाही आहे, काहीच नाही आहे. आता आमचा एकदम मूड ऑफ आहे. जाऊ दे आता आम्ही जातो आणि आम्ही असं एम ठेवला आहे की आम्ही परत ट्रिपला येणार की नाही. बघा ट्रिप बोललं की किती एकदम एक्साइटमेंट येते बघा. ते काय करणार. जाऊ दे चला. आता आमचे बिचारे मुलं सगळे बॅगा घेऊन चालले. आम्ही असंच खाली हात चाललो आणि आता डायरेक्ट घरी जाऊ आणि आता बघू नंतर कधीतरी भेटूया. बाय. हमने वो दिन गुल्लक में बड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी जीने की उम्र थी. दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे.